आणि माझ्या शाळेचे नाव आहे बालमोहन विद्या मंदिर। मी इयत्ता 4थी अ मध्ये शिकत आहे। मी आज तुमच्या समोर मी पुस्तक बोलतोय हे वक्तृत्व बोलणार आहे। मित्रांनो, मी एक पुस्तक बोलत आहे। हो, खरं तर मला पुस्तक म्हणणं योग्य नाही, कारण मी मोठमोठ्या शब्दांनी, उपदेशांनी, अनुभवांनी ओतप्रोत भरलेला एक प्रेरणादायी ग्रंथ आहे। तो पूर्वीच्या काळी म्हणजे तुमचे आजोबा, बाबा, पणजोबा यांच्या काळात माझा सातत्याने वावर अगदी सकाळ संध्याकाळ घरात असायचा। म्हणजेच अगदी घरातील महत्वाची व्यक्ती, माणूस, मार्गदर्शक म्हणून मी असायचो। खरं तर आपल्या धर्मात खूप ग्रंथ आहेत। रामायण, महाभारत, चाणक्यनीती, भगवद्गीता या सर्व ग्रंथांचा मी प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे। खरं तर आजकाल आपल्याला प्रतिनिधी मार्फतच आपल्या कथा मांडाव्या लागतात। तुम्ही म्हणाल की मी म्हणालेलो की पूर्वीच्या काळी वावर, हो वावरच, अगदी घरातली महत्वाची व्यक्ती, माणूस, मार्गदर्शक म्हणून मी असायचो। राग आला असो, चिंता वाटत असो, काळजी वाटत असो, तर ही सर्व मंडळी माझा म्हणजेच माझ्यातील उपाय, उपदेश यांचा वापर करीत, म्हणजेच वाचन करून मन शांत करीत। पण आताच्या काळात मला कोणी ओळखतं नाही। मी फक्त सणवार, जयंती, पोथीपूजन, दसरा या दिवशीच आदराने बाहेर पडतो कपाटाच्या। या दिवशी मला आदराने कपाटाच्या तिजोरीच्या बाहेर काढतात। साफ 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 असे फडक्याचे 4-5 फटके मारतात, पुढून मागून स्वच्छ पुसतात। माझ्यावर गुलाल, फुक्का, अगरबत्ती, हळद, कुंकू, फुले, गजरे यांचा मारा करतात आणि पूजेसाठी मांडतात। दुसऱ्या दिवशी तितक्याच आदराने मला उचलतात, पुसतात आणि कपाटात नीट ठेवून देतात। पण मला हे सर्व नको। मला वाटतं की तुम्ही मला उघडून पाहावं, वाचावं, समजून घ्यावं आणि तसंच वागावं। मला वाटतं की हीच माझी खरी पूजा असावी। पण माझं हे स्वप्नच राहणार, कारण आजकालची मुलं टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर याच्यात एवढी गुंग झाली आहेत की मला विसरले। आणि त्यांचे आई वडील सुद्धा। मागच्या वर्षी धो पाऊस पडला, माझे कपाट मागून चिंब ओला झाले आणि नंतर पाणी आत झिरपू लागले। आणि थोड्या वेळाने मला विचित्र असा सतत आवाज येत होता, कर कर कर। पाहतो तर वाळवी माझ्या पुस्तक मित्रांना खात होती करा कडून। आणि थोड्या दिवसांनी ती माझ्या मागच्या पुठ्यावर आली। आर पार होल पाडला तिने, सगळे शब्द कुरतडून टाकले। खूप दुखत होतं, असह्य वेदना होत होत्या। पण माझ्या मालकाला याचा पत्ताच नाही। असो, पुढच्या वर्षी सण आला। माझ्या मालकाने माझी अवस्था बघितली आणि सहज निर्मल्यात विसर्जन करून आला आणि एक नवीन ग्रंथ घेऊन आला। आता मला माझ्यासाठी आणि त्यापेक्षाही जास्त त्या नवीन आणलेल्या ग्रंथासाठी फार वाईट वाटतंय। कोणास त्याची अवस्था माझ्यासारखी झाली तर धन्यवाद।